सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. केवायसीची अट रद्द केल्यानं आता खात्यात पैसे जमा होऊ लागले. शेतकऱ्यांसाठी 31,628 कोटींचं पॅकेज जाहीर करण्यात आले. दुष्काळाबाबतच्या सर्व उपाययोजना लागू करण्यात आल्या. नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यातील शेतकरी बांधवांसाठी आज म्हणजेच की शेतकरी मित्रांनो सोमवार 22 डिसेंबर शेतकरी मित्रांनो हा अत्यंत महत्त्वाचा दिवस ठरणार आहे शेतकरी मित्रांनो. कारण की अनेक दिवसांपासून प्रत्यक्ष असलेला पीक विमा शेतकरी मित्रांनो रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे शेतकरी मित्रांनो. हवामानातील अतिवृष्टी, दुष्काळ आणि कीटक रोग यामुळे शेतकरी मित्रांनो नुकसान झालेले आहे शेतकरी मित्रांनो. शेतकऱ्यांना या मदतीसाठी मोठा आधार मिळणार आहे शेतकरी मित्रांनो. पीक विमा जमा होणार आहे शेतकरी मित्रांनो. आज मोठी अपडेट आलेली आहे शेतकरी मित्रांनो. आज सकाळपासून राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये शेतकरी मित्रांनो पीक विमा रक्कम टप्प्याटप्प्याने जमा केली जात आहे शेतकरी मित्रांनो. सर्व शेतकऱ्यांना शेतकरी मित्रांनो एकाच वेळी पैसे मिळणार नाही शेतकरी मित्रांनो. सगळ्याला टप्प्याटप्प्यानं रक्कम मिळणार आहे शेतकरी मित्रांनो. त्या टप्प्यात किती जिल्ह्यात मिळणार आहे ते आपण व्हिडिओमध्ये पुढे बघणार आहोत शेतकरी मित्रांनो. त्याच्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा शेतकरी मित्रांनो. बँक प्रक्रिया, NSBICL, IFSC कोड शेतकरी मित्रांनो आणि आधार कार्ड लिंक यानुसार रक्कम जमा होत आहे शेतकरी मित्रांनो. काही शेतकऱ्यांच्या खात्यात सकाळी पैसे जमा झाले शेतकरी मित्रांनो. तुमच्या झाले का ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा शेतकरी मित्रांनो. काहींना दुपारपर्यंत जमा होतील शेतकरी मित्रांनो आणि उर्वरित शेतकऱ्यांना संध्याकाळ किंवा रात्री 12 वाजेपर्यंत शेतकरी मित्रांनो जमा होतील शेतकरी मित्रांनो पैसे. जिल्ह्यातील पीक विमा जमा होण्याची माहिती मिळालेली आहे शेतकरी मित्रांनो. हे अतिशय आपण बघूया आता कोणकोणते जिल्हे आहेत ते शेतकरी मित्रांनो. अतिशय महत्त्वाचा टप्पा आहे शेतकरी मित्रांनो. अहमदनगर, अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम शेतकरी मित्रांनो. तसेच हिंगोली, जालना, परभणी, नांदेड, लातूर, धाराशिव, बीड, सोलापूर, नागपूर, चंद्रपूर आणि गडचिरोली, शेतकरी मित्रांनो, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि पुणे शेतकरी मित्रांनो. हे सर्व जिल्हे आहे शेतकरी मित्रांनो. या जिल्ह्यातनी आज म्हणजेच की सोमवारी पीक विमा जमवणार आहे शेतकरी मित्रांनो. महत्त्वाची सूचना शेतकरी मित्रांनो, ही यादी टप्प्याटप्प्याने वाढू शकतो शेतकरी मित्रांनो. आज न आल्यास पुढील 24 ते 48 तासात रक्कम जमा होऊ शकतो शेतकरी मित्रांनो. आज नाही तर उद्या शेतकरी मित्रांनो. शेतकरी मित्रांनो किती रक्कम मिळणार आहे ते आता बघणार आहोत शेतकरी मित्रांनो आपण. पीक विमा रक्कम आकार शेतकरी मित्रांनो, नुकसान टक्केवारी शेतकरी मित्रांनो, हेडरी शेतकरी मित्रांनो, पीक विमा हप्ता शेतकरी मित्रांनो 100 रक्कम शेतकरी मित्रांनो. आता रक्कम बघूया आपण. 8,000 रुपये प्रति हेडर शेतकरी मित्रांनो आणि 12,000 रुपयापर्यंत प्रति हेडर, 18,000 रुपये प्रति हेडर आणि काही ठिकाणी 25 ते 32,000 रुपयापर्यंत प्रति हेडर रक्कम मिळणार आहे शेतकरी मित्रांनो. काही शेतकऱ्यांना अशाच रक्कम तर काहींना पूर्व पीक विमा रक्कम मिळणार आहे शेतकरी मित्रांनो. तर रक्कम 8,000, 12,000, 18,000, 25 ते 32,000 पर्यंत रक्कम मिळणार आहे शेतकरी मित्रांनो. पैसे न आल्यास माहिती नाही काय करावे शेतकरी मित्रांनो. तुम्हाला जर पैसे आले नसतील तर घाबरू नका शेतकरी मित्रांनो. आपण बघूया आता की आपल्याला काय करायचं पैसे न आले तर. सगळ्यात पहिले शेतकरी मित्रांनो तुमचे आधार लिंक आहे की नाही ते तपासा शेतकरी मित्रांनो. आणि दुसरं आहे की तुमचे खाते ऍक्टिव्ह आहे की नाही ते पहा शेतकरी मित्रांनो. आणि तिसरं आहे की IFSC कोड योग्य आहे की नाही ते तपासा शेतकरी मित्रांनो. आणि चौथा म्हणजे की बँकेकडून DBT स्टेटस तपासा शेतकरी मित्रांनो. आणि पाचवा म्हणजे जे जवळच्या कृषी कार्यालयाशी जाऊन संपर्क साधून घ्या शेतकरी मित्रांनो एकदा. आणि महत्त्वाची सूचना म्हणजे शेतकरी मित्रांनो E-KYC ची माहिती बघूया शेतकरी मित्रांनो. ज्यांनी E-KYC नाही केली शेतकरी मित्रांनो त्यांना पैसे अडकू शकतात शेतकरी मित्रांनो. आणि बऱ्याच शेतकऱ्यांना केलेली आहे शेतकरी मित्रांनो, त्याला पैसे येत आहेत शेतकरी मित्रांनो. ज्या शेतकऱ्यांना E-KYC केलेली नाही शेतकरी मित्रांनो त्यांना पैसे येत नाही शेतकरी मित्रांनो. आणि आधार लिंक असणे आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो तुमच्या बँक खात्याशी. आणि जे बँक खाते ऍक्टिव्ह असणे पण गरजेचे आहे शेतकरी मित्रांनो. शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासादायक महागाई, खते, बियाणे वाढलेले आहे शेतकरी मित्रांनो. तुम्हाला माहीतच असेल खतं गीत वाढलेले. पिकांचे नुकसान, आता पीक विमा रक्कम शेतकऱ्यांना मोठा दिलासा ठरत आहे शेतकरी मित्रांनो. अनेक शेतकऱ्यांना ही रक्कम पुढील पेरणीसाठी, कर्जफेडी आणि घरासाठी वापरता येते शेतकरी मित्रांनो. तुमच्यावर जर कर्ज असेल तर ते देण्यासाठी तुम्हाला अतिशय महत्त्वाचे आहे शेतकरी मित्रांनो. ही पीक विमा योजनेअंतर्गत शेतकरी मित्रांनो 45,900 इतकी मोठी रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जात आहे शेतकरी मित्रांनो. अनेक शेतकऱ्यांना आज सकाळपासून शेतकरी मित्रांनो बँकेकडून मेसेज येत आहे शेतकरी मित्रांनो किंवा प्राप्त झाले असून खात्यात 45,900 रुपयापर्यंत क्रेडिट झाल्याची नोंदणी दिलासा देत आहे शेतकरी मित्रांनो. आज जर राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये शेतकरी मित्रांनो पीक विम्याची रक्कम टप्प्याटप्प्याने जमा होत आहे शेतकरी मित्रांनो. काही शेतकऱ्यांना 45,900 रुपये इतकी रक्कम एकाच वेळी मिळाली शेतकरी मित्रांनो. म्हणजेच की शेतकरी मित्रांनो 22, 23, 24चा पीक विमा जमा होत आहे शेतकरी मित्रांनो. त्या शेतकऱ्यांना 45,900 रुपये इतकी रक्कम मिळत आहे शेतकरी मित्रांनो. शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण आहे शेतकरी मित्रांनो आणि सर्व शेतकऱ्यांना समाधान रक्कम मिळत
अशी नाही शेतकरी मित्रांनो, म्हणजे सारखी रक्कम मिळणार नाही शेतकरी मित्रांनो सगळ्या शेतकऱ्यांना. पिकांचे नुकसान क्षेत्रफळ आणि विमा योजनेतून रक्कम ठरते शेतकरी मित्रांनो. शेतकरी मित्रांनो, सोमवार 22 डिसेंबर शेतकरी मित्रांनो, आज म्हणजेच की रोजी पीक विमा सुरू झालेला असून शेतकऱ्यांना संयम ठेवणे आपले खाते तपासा शेतकरी मित्रांनो. आज न आल्यास काही काळजी करू नका शेतकरी मित्रांनो. पुढच्या टप्प्यात तुमची रक्कम नक्कीच जमा होणार आहे शेतकरी मित्रांनो. काही रक्कम निश्चितपणे टप्प्याटप्प्याने जमा होणार आहे शेतकरी मित्रांनो. या टप्प्यात नाही तर पुढच्या टप्प्यात लवकर तुमची रक्कम येणार आहे शेतकरी मित्रांनो. 24 नंतर 48 तासात पुढचा टप्पा सुरू होणार आहे शेतकरी मित्रांनो. अशाच इन्फॉर्मेशनसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो.